गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांनी पणजेच्या एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोया ESG हॉलान घडून हाडिल्ल्या खाशेल्या सुवाळ्यात इंडो इस्रायल सेंटर ऑफ एक्सलन्स सीडलिंग डिस्ट्रीब्युशन प्रोग्रामची अधिकृत उक्तावण केली. बाब निखिल देसाय त्याचबरोबर माशाव इस्रायल एजन्सी हाजे उरी रुबनिस्टीन आणि त्याचबरोबर इस्रायलचे खासा करून डेनिया हेडार्ड द वेजिटेबल अँड प्रोटेक्टेड कल्टिवेशन्स ऑफ द एक्सपर्ट माशाव एम्बसी ऑफ इस्रायल डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर म्हणजे समोर आशिल्ले म्हजे पत्रकार मित्र आणि शेतकार भाव आणि भयणानो, सगळ्यात पयली तुमचे सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन. कारण आमच्या ESGच्या या ऑडिटोरियमात या म्हणजे शेतकऱ्यांचे सिडलिंग डिस्ट्रीब्युशनाचो कार्यक्रम पणजेंतल्या कॅपिटल सिटीत आमी हांगासर आयोजीत केला. कोडार हांगासर इंडो इस्रायल सेंटर हे एस्टाब्लीश करून फाटले 1 वर्स कंप्लीट जालें आणि आतांच तुमी व्हिडिओचेर कशा पद्दतीत इंडो इस्रायल सेंटर कोडार हे चलता हे तुमी सगळ्या जाणांनी पळयलें. ही टेक्नॉलॉजी विथ द हेल्प ऑफ गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्मेंट ऑफ गोवा एप्रॉक्सिमेटली 12 कोटी रुपया खर्च करून आमी कोडार हांगासर ही टेक्नॉलॉजी एस्टाब्लीश केल्या. ही टेक्नॉलॉजी एस्टाब्लीश करण्या फाटल्याचो उद्देश कितें तर आमच्या गोंयकार भाव भयणीक जे शेतकार आपले शेत लावपाक सोदता, गोंय स्वयंपूर्ण करपाक सोदता, तांकां क्वॉलिटी सिडलिंग्स मेळप म्हणजे क्वॉलिटी रोंपे मेळप हें गरजेचें आसा. जो पर्यंत क्वॉलिटी रोंपे मेळचे ना तो पर्यंत प्रोडक्शन बरें जावचें ना, तो पर्यंत शेतकार नाल्यार खंयच्या तरी एखाद्या नर्सरींतल्यान 4 रोंपे घेतले, लोयले आनी तो येता आसतना खंय तरी आमच्या सायडीत आसलेल्या स्टेटींतल्यान ते घेवन येता. रोगराई आसलेले रोंपे आजुनूय स्टेटीत एंटर जाता आनी ती रोगराई आजुनूय बी आमच्या स्टेटीत पसरता. आमकां बरेचशे फावटी हातूंतली म्हणजे टॅक्निकल नॉलेज ही आमकां नासल्या कारणान कोणी जो नर्सरींतल्यान रोंपे घेवन येता ते आमी विकत घेयत आसता आनी तातूंतल्यान खरी म्हणजे रोगराई फक्त मनशाच्याच बाबतींत नासता तर ती झाडां पेडाच्या बाबतींतूय आसता, जनावरांच्या बाबतींतूय आसता. द सेम थिंग हे अशा नर्सरींतल्यान ते सगळ्या पर्यंत वता. गव्हर्मेंटान फाटल्या 2 वर्सां पयलीं डिसिजन घेतलें आनी इंडो इस्रायल सेंटर कोडार हांगा एस्टाब्लीश केलें. हांव स्वता कोडार वचून हे इंडो इस्रायल सेंटर पळयलां. तांचे एक्सपर्ट टायम टू टायम तांची नॉलेज शेअर करपा खातीर आमचे कडेन आसा आनी आमची पुराय टीम जी कोडार ह्या फार्माचेर काम करता हांव तांचें अभिनंदन करता. तांच्याय खातीर नेटान ताळयो वाजयात. म्हाका दिसता पयल्या सेंटरांत आज आमी जेन्ना म्हणटा की गोंय स्वयंपूर्ण करपाक जाय, हय गोंय स्वयंपूर्ण करपाक जाय. एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फिसिकल्चर ह्या सगळ्याच्या बाबतींत गोंय जर आमकां स्वयंपूर्ण करपाक जाय आसत जाल्यार आमी अशा पद्दतीचे वेगवेगळे प्रयोग करून पळोवचे पडटले, तेन्नाच हें जावपाक शकता. गोंय हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनात हें आमकां करून दाखयलां. कारण आमी वेगवेगळ्या पद्दतीन जेन्ना शेतकऱ्यांक भाजी लावपा खातीर प्रमोट केली, तुमी लायिल्ली भाजी आमी स्वता विकत घेता हें जेन्ना तांकां सांगलें आनी एश्युअर्ड प्रायस दिवपाचें जेन्ना एश्युरन्स दिलें, ताज्या उपरांत खूब मोठ्या प्रमाणांत लोकांनी भाजी लावपाक सुरवात केली. म्हजें तर आजुनूय म्हणणें आसा की हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनान उरलेले जे गोंयांत आजुनूय प्रॉडक्ट जे विकत घेयना ते आजुनूय विकत घेवचे आनी खूब मोठ्या प्रमाणांत आनीक शेतकऱ्यांक ह्या हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशनच्या वाटेन तेणी हाडचे, जेणे करून आमकां अशा पद्दतीचे वेगवेगळे प्रॉडक्ट हे मार्केटांत हाडपा खातीर बरें पडटले. आमी मोठ्या अभिमानान सांगूं येता की हय गोंयांत लावपी आमी ऑर्गेनीक शेती जी आसा ही गोंयांतूच करपाक शकता. भायल्यान भाजी येता ती कसले सारे घालता आनी कितें घालता हें मुळात आमकां खबर ना. आमी बरेचशे फावटी आमी बार्गनींग कित्याचेर करता खबर आहा? खाता त्या गोश्टीचेर बार्गनींग करता. आमी कधी आमकां जर एखाद्या म्हणजे मुद्दाम हांव सांगता, शेतकऱ्यान जर सांगलें 20 रुपया तिका 10 रुपयान दिना काय विचारता आमी तिची क्वॉलिटी खंयची, ती खंयच्यान हाडल्या हें कोण विचारनात. ओके. आनी बऱ्या शोरुमान वता आनी तेणी थंयसर जर 400 म्हणजे तेणी जर 4,000चो लेबल लायिल्लो आसत, 4,000 रुपया पे करता आनी तो शर्ट घेता आनी येता घरा. आमी जे खाता ताच्या खातीर आमी 4 फावटी बार्गनींग करता. तेजो ब्रँड आमी पळयना. आमी शर्ट आनी पॅन्ट आनी साडी आनी हें घालता तेजो आमी ब्रँड पळयता आनी ती कितली म्हारग आहा पळय न्हू ती घालूनय आमकां बरें दिसता. ओके. बट आमी घेता ते कितले क्वॉलिटीचे आसतले आनी ताच्या खातीर कितले पयशे दिवपाक जाय हाजो कोण विचार करिना. म्हणून म्हाजें तर म्हणणें आहा की गोवा फ्रेश ह्या प्रॉडक्टाच्या अंतर्गत आमच्या एग्रीकल्चर डिपार्टमेंटान थोड्या दिसाच्या भितर आमी म्हणटा की QR कोडिंगूय आसपाक जाय. तें खंय पिकता